सत्याच्या मोर्चाची परवानगी तळ्यात मळ्यात असताना राज ठाकरेंमुळे काँग्रेस मात्र संभ्रमावस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय। सत्याच्या मोर्चाला उद्या काँग्रेसकडनं महत्त्वाच्या नेत्यांऐवजी काही मोजकेच नेते उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। मविया आणि मनसेसह इतर विरोधी पक्षांच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडनं केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहू शकतात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वैयक्तिक कारण देत काढता पाय घेतलाय। याला कारण म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक। राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरोधातल्या भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो। त्यामुळे काँग्रेसने राज ठाकरेंपासून 2 हात लांब राहणं पसंत केलंय अशी चर्चा आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड डॅमेज कंट्रोल करताना पाहायला मिळाल्या। त्यांनी स्पष्ट केलं की उपस्थितीबाबतचा निर्णय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेनिथला घेतील। आमच्या वतीने मी सांगितलं ना तुम्हाला की काँग्रेस पक्षाच्या वतीने बाळासाहेब थोरात आणि त्या ठिकाणी जे आहे आमचे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणचे बाबतीमध्ये निर्णय घेतील कोण सामील होणार आणि कोण सामील नाही होणार। पण बिलकुल एक आहे की काँग्रेस पार्टीच्या वतीने काही नेते आमचे नक्कीच त्यामध्ये सामील होतील। आमचे पक्षाचे जे प्रभारी आहेत रमेश चेनिथलाजी, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की दुर्दैवाने आईंचं निधन झाले, त्यांच्याशी आमची या विषयावर चर्चा झाली, पण ते गावी असल्यामुळे आज ते त्रिवेंद्रमला त्या ठिकाणी येणार। त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामधलं आम्ही सांगू, पण नक्कीच काँग्रेस पक्षाचे नेते त्या ठिकाणी सामील होणार। अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक काही जबाबदाऱ्या आणि काही कामं करता माझ्या बघतात आपण घरी बुलढाणा मुक्कामी या ठिकाणी असल्यामुळे मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। मात्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पुरेशी घेतलेली आहे।